यश कधी डोक्यात जाऊ देऊ नका आणि अपयश कधी हृदयात जाऊ देऊ नका. याच्या उलट कधीतरी करून पहा. यशस्वी झालात तर यापूर्वी केलेला स्ट्रगल हृदयात ठेवा आणि जर तुम्ही अपयशी झालात तर तो पराभव डोक्यात ठेवून पुन्हा एकदा जिंकण्यासाठी आणि लढण्यासाठी उभे राहा. हॅलो वॉरियर्स, मी सुप्रिया आणि तुम्ही पाहत आहात वॉरियर ऑफिसर एज्युकेशनल चॅनल. फक्त लढण्याची नव्हे, जिंकण्याची तयारी. आजच्या व्हिडिओमध्ये आपण तलाठी भरतीसाठी किंवा सरळ सेवा भरतीसाठी जो काही अभ्यास असेल त्याचा एक स्टडी प्लॅन याच्याबद्दल डिस्कशन करणार आहोत. आणि अर्थातच हा विषय घेण्यापाठीमागचं कारण काय आहे तर तुम्हा सगळ्यांना माहिती आहे, कारण खूप वॉरियर्सनी वारंवार रिक्वेस्ट केली टेलिग्रामवरती की मॅम प्लीज तलाठीसाठीचा जो स्टडी प्लॅन आहे, जे डेली टार्गेट्स मी देत होते ते पुन्हा एकदा सुरू करण्यात यावेत. आणि म्हणूनच आपण तलाठीचं जे स्टडी चॅलेंज आपण थांबवलं होतं कंबाईंड एक्झाममुळे ते पुन्हा एकदा सुरू करतोय. त्याचबरोबर बरेचसे विद्यार्थी असे होते ज्यांना पहिलं चॅलेंज फॉलो करता आलं नाही, कारण त्यांनी कंप्लीट फोकस हा कंबाईंडवरती ठेवलेला होता. मात्र आता कुठेतरी त्यांना वाटतं की आम्ही तलाठी भरती पण फोकस करायला हवी आणि म्हणून तलाठीचं जे स्टडी चॅलेंज आहे ते आपण कंटिन्यू करणार आहोत. अर्थात त्यापूर्वी काही गोष्टी मला सांगायच्या आहेत, जसं की पोलीस भरतीचा रिझल्ट आला. आज एक कमेंट पण मी वाचली टेलिग्रामवरती की मागचे सलग 3 वर्ष झालं कंबाईनची तयारी करत आहे. यावर्षी तर खूप जास्त अभ्यास केलेला, पण तिन्ही वेळेला स्कोर कमी आलेला आहे आणि आत्ता एवढं जास्त म्हणजे मानसिकता खराब झाली की कळत नाही आहे काय करावं. तुमच्यापैकी बऱ्याच जणांची ही अवस्था असेल. मे बी तुम्ही पोलीस भरती दिली असेल यापूर्वी, सरळ सेवेची कुठल्याही एक्झामची तुम्ही तयारी केली असेल किंवा तुम्ही कंबाईनची तयारी करताय. तर या सगळ्यात ज्यावेळेला अपयश येतं किंवा कुठेतरी जाणवतं की आपला स्कोर कमी आहे, त्याच्यानंतर एक मोठं प्रश्नचिन्ह आपल्यासमोर असतं की करायचं काय. कारण आयुष्यातले बरेचसे दिवस तुमचे असेच गेलेले असतात फक्त प्रिपरेशनमध्ये, आणि पुढे काय करायचं हे आपल्याला समजत नसतं. पोलीस भरतीचा रिझल्ट आल्यानंतर तुम्ही पाहिलं असेल, मी वॉरियर सागर जोगम यांची एक पोस्ट होती ती शेअर केली होती. तर अगदी 2022मध्ये त्यांनी सुरुवातीला माझ्याशी कॉन्टॅक्ट केलं होतं, ज्यावेळेला ते लाईफमधल्या अशा फेजमधून जात होते की अगदी आत्महत्येचे विचार त्यांच्या डोक्यात येत होते. सततचं असणारं फेल्युअर आणि लाईफमध्ये असणारे इतर प्रॉब्लेम्स, एकटी आई जी त्यांचा सांभाळ करत होती, तिचं दिसणारं दुःख, या सगळ्या गोष्टी. मात्र त्याच्यातून पुन्हा एकदा उठून जिद्दीने लढून आज त्यांनी पोस्ट मिळवली. मुंबई पोलीसमध्ये त्यांचं सिलेक्शन झालं. त्याच्याबद्दल मी तुमच्यासोबत पोस्ट शेअर केली होती आणि तुम्ही पाहिलं असेल की 10 वर्ष 2013 पासून ते 2023 पर्यंत एवढा मोठा कालावधी त्यांनी या तयारीमध्ये घालवलेला आहे. मग होतं असं की तुम्ही 3-4 वर्ष जरी सलग तयारी करत असाल तरी एका स्टेजनंतर असं होतं की डिप्रेशन यायला लागतं, सतत नकारात्मक विचार यायला लागतात. समोरचा माणूस, अगदी एखादा व्यक्ती तुम्हाला आपुलकीने जरी विचारत असेल तुमच्या अभ्यासाबद्दल, पोस्टबद्दल, तरी त्या गोष्टी तुम्हाला खटकायला लागतात आणि त्रास द्यायला लागतात. मग अशा वेळेला काय करायचं? समजा झालेली कंबाईन बऱ्याच जणांना अवघड गेलेली आहे, तुमचा स्कोरही मे बी कमी आला असेल किंवा पोलीस भरतीमध्ये झालेलं नसेल आणि पुढे काय करायचं हा प्रश्न असेल. नोकरी तर करायची आहे, कुठली का होईना पण नोकरी हवी आहे, हा जर विचार तुम्ही करत असाल तर हा प्लॅन तुम्ही डेफिनेटली फॉलो करू शकता. याचा तुम्हाला 100% फायदा होईल. कारण ज्यावेळेला तुमच्याकडे अभ्यासाचं एक प्रॉपर नियोजन असतं, तुम्हाला माहिती असतं कुठल्या दिवशी काय करायचं आहे, कशा पद्धतीने अभ्यास करायचा आहे, त्यावेळेला ॲटोमॅटिकली गोष्टी तुमच्यासाठी इझी होत जातात आणि तुमचा रिझल्टही येतो. मग जर आपण तलाठी भरतीचा विचार केला तर यापूर्वी मी ऑलरेडी तुम्हाला एक PDF फाईल जी आहे ती शेअर केलेली आहे, ज्याच्यामध्ये मी संपूर्ण स्टडी प्लॅन जो आहे तलाठी भरतीसाठीचा तो दिला आहे. ती PDF मी तुमच्यासोबत आपल्या टेलिग्राम चॅनलवरती शेअर केलेली आहे. आपला टेलिग्राम चॅनल आहे वॉरियर ऑफिसर म्हणून. लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल. तिथून तुम्ही ती PDF घेऊन तुमचा प्लॅन जो आहे तो कंटिन्यू करू शकता किंवा जे डेली टार्गेट्स मी देणार आहेत त्याच्यानुसार जरी तुम्ही कंटिन्यू केलं तरी चालेल. आता यावेळेला जे चॅलेंज आपण घेणार आहोत याच्यामध्ये आपण अर्थातच तलाठीचा स्टडी प्लॅन तर मी देते, पण त्याचबरोबर TCS IBPS पॅटर्ननी ज्या काही एक्झाम झालेल्या आहेत, जसे की म्हाडाची असेल, ITI इन्स्ट्रक्टरची असेल किंवा इतर ज्या एक्झाम झालेल्या आहेत भूमी अभिलेखच्या, तर त्याचे जे PYQ आहेत त्याचे डिस्कशनबाबत सुद्धा म्हणजे टेलिग्रामवरती लाईव्ह चॅट, लाईव्ह स्ट्रीमिंग करण्याबाबत सुद्धा मी विचार करत आहे की ते सुद्धा सुरू करण्यात येईल. मात्र राज्यसेवा एक्झाम झाल्यानंतर, कारण तुमच्यापैकी बरेच लोक असेही आहेत की कंबाईंड झाल्यानंतर त्यांनी राज्यसेवा फोकस केलेली आहे. सो 4 जूनला ती एक्झाम झाल्यानंतर तिथून पुढे मी विचार करते की TCS आणि IBPSनी घेतलेले जे प्रश्न आहेत, ज्या वेगवेगळ्या एक्झाम घेतलेल्या आहेत, सेम सिलेबस, मराठी असेल, इंग्लिश असेल किंवा अंकगणित बुद्धिमत्ता आहे, सामान्य ज्ञान आहे, तर याच्यावरचे जे प्रश्न आहेत
ते प्रश्न जर आपण डिस्कस केले तर डेफिनेटली त्याचा तुम्हाला येणाऱ्या एक्झामसाठी फायदा होईल. मग जर आपण तलाठी भरतीचा विचार केला तर तलाठी भरतीचा जो काही सिलेबस आहे त्याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर मराठीचे तुम्हाला 25 प्रश्न पाहायला मिळतात 50 मार्क्ससाठी, इंग्लिशचे 25 प्रश्न असतात 50 मार्क्ससाठी, सामान्य ज्ञानचे 25 प्रश्न आहेत 50 मार्क्ससाठी आणि अंकगणित बुद्धिमत्ता याचे पण 25 प्रश्न आहेत 50 मार्क्ससाठी. ठीक आहे, तर असे 100 प्रश्न आणि 200 गुण याच्यासाठी हा पेपर असेल. अर्थातच TCS IBPS एक्झाम घेणार असेल तर ऑनलाईन ती एक्झाम होईल, पण तुमची तयारी असणं हे जास्त इम्पॉर्टंट आहे. याच्यामध्ये तुम्ही जर पाहिलं तर तुम्हाला माहिती आहे मराठी व्याकरण हा असा विषय आहे जिथे तुम्ही पैकीच्या पैकी मार्क्स मिळवू शकता. इंग्लिश तुमचं स्ट्रॉंग असेल, जरुरी नाही की तुम्ही इंग्लिश मीडियममधूनच शिकलेले असायला पाहिजे. इंग्लिश मीडियममधून शिकणं आणि इंग्लिश ग्रामरचा अभ्यास करणं वेगळ्या गोष्टी आहेत. फरक इतका आहे की इंग्लिश मीडियममधून शिकलेल्या मुलांची व्होकॅब्लरी थोडी स्ट्रॉंग असते, पण ती तुमचीही होऊ शकते. यापूर्वी जेव्हा मी मराठी इंग्लिशचं चॅलेंज घेतलं होतं, मग ते कंबाईंडसाठी असेल किंवा याच्यासाठी तलाठी भरतीचा प्लॅन दिला असेल, तर तिथे मी डेली व्होकॅब्लरी सेंड करत होते आणि त्या डेली व्होकॅब्लरीमधून खूप मोठ्या प्रमाणावरती शब्द जे आहेत, शब्दार्थ जे आहेत ते मुलांचे झाले होते. तर ते तुम्ही रिवाईज केले तरी तुमच्यासाठी खूप जास्त होऊ शकतात. सो इंग्लिश व्होकॅब्लरीमधून तुमचं इंग्लिश म्हणजे व्होकॅब्लरी स्ट्रॉंग झाली तर ग्रामर तुम्हाला ॲटोमॅटिकली थोडंफार इझी जायला लागतं. बाकी जे ग्रामरचे मेन टॉपिक आहेत तर ते तुम्ही सुद्धा इथे जर केले तर तुम्हाला मराठी इंग्लिशमध्ये चांगले मार्क्स येऊ शकतात, पण मराठीमध्ये तरी पैकीच्या पैकी मार्क्स येऊ शकतात. जर तुम्ही इंग्लिश व्यवस्थितपणे केले, काही ठराविक टॉपिक प्रॉपरली केले, तरी तुमचे 20+ क्वेश्चन जे आहेत तिथले ते बरोबर येऊ शकतात, म्हणजे 40+ मार्क्स तुम्हाला मिळू शकतात. दुसरा मुद्दा येतो अंकगणिताचा. आता अंकगणित बुद्धिमत्तेचा विचार केला तर ज्यांनी बेसिक गणितांची प्रॅक्टिस केली आहे, ज्यांना माहिती आहेत सगळ्या गोष्टी, तुम्ही कंबाईंड द्या, तुम्ही पोलीस भरती द्या, तुम्ही इकडे राज्यसेवा द्या, तुम्ही कुठलीही एक्झाम देत असाल तरी अंकगणित बुद्धिमत्ता तुमच्यासाठी आहेच. मग जर तुम्ही हे जे घटक आहेत अंकगणित बुद्धिमत्तेचे ते जर सुरुवातीपासूनच प्रॉपरली केले असतील तर इथे सुद्धा तुम्हाला खूप चांगले मार्क्स मिळू शकतात. 25 पैकी काही जणांचे अगदी 25ही बरोबर येतात, नाही तर तुम्ही 21-22 पर्यंत तरी डेफिनेटली जाऊ शकता. मग जर तुमचे एवढे मार्क्स येत असतील तर हे 2 विषय मराठी आणि अंकगणित तुम्हाला 100% मार्क्स मिळवून देऊ शकतात. दुसरा मुद्दा आहे तो सामान्य ज्ञानचा. आता सामान्य ज्ञानमध्ये जर इतिहास भूगोलवरचे प्रश्न असतील, सायन्सवरचे प्रश्न असतील तर त्यांची उत्तर तुम्ही देऊ शकता. अर्थात तुमचा यापूर्वीचा अभ्यास कसा आहे त्याच्यावरती. चालू घडामोडीसाठी मात्र तुम्हाला थोडी मेहनत घ्यायची गरज आहे. 1 लाइनर क्वेश्चन येतात, पण त्याच्यासाठी तुमचा अभ्यास असणं गरजेचं आहे, कारण सामान्य ज्ञान हा एक असा भाग आहे जो तुम्हाला चांगले मार्क्स तर देऊ शकतो, पण त्याच्यासाठी तुम्हाला अभ्यासही तितकाच करावा लागतो, कारण तुलनेने हा व्यापक किंवा वास्ट असणारा भाग आहे. कारण सामान्य ज्ञानमध्ये सगळ्याच गोष्टी येतील, आपण असं नाही म्हणू शकत की हे नाही येणार ते नाही येणार. म्हणजे इतिहास भूगोल पण तुम्हाला करायचं आहे, राज्यघटना पण करायचं आहे, अर्थशास्त्र पण करायचं आहे, सायन्स पण करायचं आहे, चालू घडामोडी पण करायचं आहे, एवढ्या सगळ्या गोष्टी तुम्हाला करायच्यात. मग जे आपलं टार्गेट असेल, चॅलेंज असेल, याच्यामध्ये आपण काय करणार आहोत, डे वाईज तुम्हाला टार्गेट दिले जातील. याच्यामध्ये मॅथ्स रिझनिंगसाठी तुम्हाला एका टॉपिकसाठी 3 दिवस दिले जातील. याच्यामध्ये काय केलं जाईल, जसं यापूर्वी आपण करत होतो तसंच फर्स्ट डेला तुम्ही जो कुठला टॉपिक तुम्हाला दिलेला आहे त्या टॉपिकचे बेसिक तुम्हाला अभ्यासायचे आहेत. उदाहरणार्थ जर आपण नफा तोटा हा घटक घेत असो किंवा आता काळ काम वेग हा घटक आहे, जर आपण घटक घेत असो तर त्याच्यातले बेसिक जे आहेत, म्हणजे तुम्हाला लसावी मसावी काढणं असेल किंवा ते जे कॅल्क्युलेशन असतात ते तुम्हाला बेसिक जमलं पाहिजे. त्याच्यानंतर ॲडव्हान्स लेवलचे जे काही उदाहरणं असतील ते तुम्ही कराल, ॲडव्हान्स्ड गोष्टी शिकाल. देन तुम्ही तिसऱ्या दिवशी काय कराल, PYQ कराल. यापूर्वी जे प्रश्न विचारलेले आहे TCS IBPSने असतील किंवा सरळ सेवा भरतीसाठी विचारलेले असतील त्या प्रश्नांची प्रॅक्टिस कराल. अशा पद्धतीने जर तुम्ही एका टॉपिकसाठी मॅथ्स रिझनिंगच्या 3 दिवस देत असाल तर तो टॉपिक तुमचा परफेक्ट होऊन जाईल आणि इथे तुम्ही मॅक्झिमम स्कोअर करू शकाल. 25 प्रश्नांपैकी जास्तीत जास्त प्रश्न तुमचे बरोबर येतील आणि सगळ्यात जास्त मॅटर करणारी गोष्ट म्हणजे तुमचं स्पीड. तुम्हाला तिथे स्पीडमध्ये म्हणजे तुम्हाला गणितं सोडवायची तर आहेत, ती बरोबर सोडवायची आहेत, कमी वेळेत सोडवायची आहेत, तर ते स्पीडसुद्धा तुमचं मेंटेन व्हायला तुम्हाला हेल्प होईल. कधी, जर तुम्ही याची व्यवस्थितपणे प्रॅक्टिस केली तर. त्यामुळे ज्या पद्धतीने यापूर्वीच्या चॅलेंजमध्ये आपण केलं होतं तसंच आपण करणार आहोत. बेसिक, ॲडव्हान्स आणि PYQ या टाईपमध्ये एक टॉपिक 3 दिवस तुम्ही अभ्यासाल. बाकी मराठी आणि इंग्लिशचा अभ्यास करताना मराठीसोबतच इंग्लिशचा टॉपिक तुम्ही अभ्यासाल. म्हणजे जसं की तुम्ही मराठीमध्ये नाम हा घटक अभ्यासत आहात तर इंग्लिशमध्ये तुम्ही नाऊन हा घटक अभ्यासाल. म्हणजे काय होईल, ज्यांना इंग्लिश अवघड जाते
त्यांनी मराठीतून तो घटक अभ्यासलाय, देन ते इंग्लिशकडे गेलेत, तर बऱ्यापैकी कन्सेप्ट त्यांच्या क्लिअर होतील, गोष्टी तुम्हाला इझी वाटायला लागतील. आणि सगळ्यात महत्त्वाचे इकडे जे प्रश्न येतात ते MPSC प्रमाणे 3-4 लाईन म्हणजे मल्टीलायनर क्वेश्चन ज्याला आपण म्हणतो, की पहिल्यांदा 4 विधानं दिली आहेत, त्याच्यामध्येही परत बरोबर चूक म्हणजे ओळखायला सांगितले. असे प्रश्न तुम्हाला येत नाहीत. 1 लायनर क्वेश्चन आहे आणि त्याचं सरळ सरळ उत्तर तुम्हाला द्यायचं आहे. त्याच्यामुळे तुम्हाला बेसिक गोष्टी जरी माहिती असल्या तरी बऱ्यापैकी तुमचे मार्क्स कव्हर होतात. पण इथे फक्त तुम्हाला काही मार्क्स मिळवायचे आहेत आणि फक्त वरवरचा अभ्यास करायचा असं टार्गेट ठेवून चालेल का? नाही. तुम्हाला थोडं डीपमध्ये जाऊन अभ्यास करण्याची गरज आहे, कारण कॉम्पिटिशन वाढत आहे, मुलांचा अभ्यास जास्त आहे, त्याच्यामुळे कट ऑफ पण वाढत असतो. जागा किती येतील याच्याबद्दल आपण अजूनही म्हणू शकत नाही की एवढ्याच जागा येतील. त्यामुळे बाकी कुठल्या गोष्टी तुमच्या हातात नाही आहेत. तुमच्या हातात काय आहे? तुमचं बेस्ट तुम्ही कसं द्याल. त्याच्यामुळे जर तुम्ही याची व्यवस्थितपणे तयारी केली तर तुमचा स्कोर वाढेल आणि जेवढा चांगला तुमचा स्कोर येईल तेवढे तुम्ही सेफ झोनमध्ये राहाल. त्यामुळे टार्गेट ठेवताना हाय ठेवा, जास्तीत जास्त मार्क्स घेण्याचं ठेवा आणि त्याच्यानुसार तुम्ही तयारी करा. मग सुरुवातीला 20 ते 22 दिवसांमध्ये मराठी आणि इंग्लिशचा सगळा सिलेबस जो आहे तो तुमचा कंप्लीट होऊन जाईल. म्हणजे डेली टार्गेटमध्ये मराठी इंग्लिशचे सगळे टॉपिक जे आहेत, मराठी इंग्लिश ग्रामरमधले, ते आपण करणार आहोत. बऱ्याचदा आपल्या सिलेबसमध्ये जे काही दिलेले आहे ठराविकच टॉपिक, तर आपल्याला असं वाटतं की तेवढेच करणं गरजेचं आहे. पण जरुरी नाही की जे सिलेबसमध्ये दिलेत केवळ आणि केवळ त्याच्यावरतीच प्रश्न विचारले जातील. एखादा टॉपिक तुम्ही अभ्यासला नाही आणि त्याच्यावरचे प्रश्न आले तर परत गोंधळ व्हायला नको, कारण सिलेबसमध्ये तुम्हाला मराठी विषय, इंग्लिश विषय असं दिलेलं आहे. त्यांनी त्याची फोड करून नाही दिली. आपण आत्तापर्यंत विचारलेल्या प्रश्नांनुसार त्याच्यामध्ये कुठले इम्पॉर्टंट घटक येतात हे पाहिलेलं आहे. पण जर आपल्याला स्पर्धेत टिकून राहायचं तर आपण कुठे कमी पडून चालणार नाही. म्हणून तुम्हाला काय करायचं आहे? मराठी आणि इंग्लिश ग्रामर संपूर्ण अभ्यासायचं आहे. मग इथे तुम्हाला सकाळी किंवा मी तर प्रयत्न करेन की आदल्या दिवशी रात्रीच तुम्हाला ते टार्गेट दिले जातील की उद्या दिवसभरामध्ये तुम्हाला काय काम करायचं आहे, काय अभ्यास करायचा आहे. अशा पद्धतीने मराठी आणि इंग्लिश आपण कंप्लीट करणार आहोत साधारणतः 20 दिवसांमध्ये. पुढचे 1-2 दिवस जे आहे ते तुम्हाला तुमचे जे काही इनकम्प्लीट टास्क असतील, म्हणजे एखाद्या दिवशी असं होऊ शकतं की तुमचं काही कारणास्तव त्या दिवशीचा अभ्यास मागे राहिला, तर तो कंप्लीट करण्यासाठी तुम्हाला वरचे काही दिवस जे आहेत, 1-2 दिवस ते एक्स्ट्राचे दिले जातील. देन आपण GKचे जे टार्गेट आहेत, सामान्य ज्ञानचे जे टार्गेट आहेत ते घेणार आहोत. म्हणजे तुमचा अभ्यास होताना कसा होतोय, सुरुवातीला तुम्ही मराठी इंग्लिश करताय, सोबतच अंकगणित बुद्धिमत्ता पण करताय. देन तुम्ही GK करताय, त्याच्यासोबतच अंकगणित बुद्धिमत्ता पण करताय. म्हणजे एक प्रॉपर प्लॅन तुमच्याकडे असेल आणि त्याच्यानुसार तुम्ही जाल तर तुमचा अभ्यास होईल. आता इथे जो दुसरा मुद्दा मी बोलले, TCS IBPS PYQ, तर मी सध्या विचार करत आहे की राज्यसेवा एक्झाम झाल्यानंतर तुम्हाला आपला जो चॅनल आहे टेलिग्रामवरती, वॉरियर ऑफिसर, याच्यावरती आपण काय करणार आहोत, जे काही आत्तापर्यंत विचारलेले क्वेश्चन आहेत TCS IBPS पॅटर्ननुसार, एक सेकंड, जर आपण पाहिलं कुठल्या कुठल्या एक्झाम आहेत तर जसं की ITI इन्स्ट्रक्टर असेल, भूमी अभिलेख असेल, PMC असेल, WRD असेल, म्हाडा असेल, याच्यासाठी जे काही या एक्झाममध्ये विचारलेले जे काही प्रश्न आहेत TCS IBPSने घेतलेल्या एक्झाम आहेत, तर त्या क्वेश्चन्सचं म्हणजे ते क्वेश्चन जसं की तुम्ही अभ्यास करून याल तर मग एक लाईव्ह स्ट्रीमिंग घेतलं जाईल, जिथे तुम्हाला कमेंट करण्यासाठी ऑप्शन अलाव केला जाईल. मी तुम्हाला प्रश्न विचारेन, तुम्ही त्या प्रश्नाचं उत्तर द्या, बरोबर की चूक हे मी नंतर सांगेन. अशा पद्धतीने एका व्हॉइस चॅटमध्ये काही क्वेश्चन असे आपण ठरवून घेऊयात आणि मग त्याचं रेकॉर्डिंग पण तुम्हाला प्रोव्हाइड केलं जाईल आपल्या टेलिग्रामवरतीच. याचा फायदा तुम्हाला काय होईल की तुम्ही अभ्यास करताय, अभ्यास केल्यानंतर PYQ करण्यासाठी पण तुम्ही ज्यावेळेला लाईव्ह स्ट्रीममध्ये असाल तुम्हाला कळेल की अरे हां, म्हणजे ज्यावेळेला आपण स्वतः करतो आणि तुमच्याकडून कोणीतरी करून घेतं तर थोडासा डिफरन्स हा राहतोच याच्यामध्ये. कारण चॅलेंजमध्ये हे खूप चांगलं अनुभवले स्टुडंटनी पण आणि मी पण, की ज्यावेळेला तुमच्याकडून कोणीतरी करून घेणारं असतं, तुम्हाला विचारणारं कोणीतरी असतं, त्यावेळेला तुम्ही ते आणखी चांगल्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न करता. त्यामुळे आपण काय करूयात, टेलिग्रामवरती आपण डिस्कशन सुरू करूयात, बट राज्यसेवानंतर. आणि मग त्याच्यामध्ये क्वेश्चन आन्सर फॉर्मॅटमध्ये घेतलं जाईल, ते रेकॉर्डिंग पण तुम्हाला प्रोव्हाइड केलं जाईल. म्हणजे तुम्हाला परत रिव्हिजन करायची असेल तर तुम्ही रिव्हिजन करू शकाल. आणि आपण ते TCS IBPS प्रमाणेच घेणार आहोत, त्यामुळे त्याचा येणाऱ्या एक्झामसाठी तुम्हाला फायदाच होईल. शिवाय गणित बुद्धिमत्तेसाठी सुद्धा काय केलं जाईल की जे काही आत्तापर्यंत विचारलेले प्रश्न आहेत किंवा अगदी रिसेंटली ज्या एक्झाम झालेल्या आहेत 2022मध्ये वगैरे, ज्या TCS IBPSने घेतलेल्या आहेत, तर त्या एक्झामच्या बाबतीतलं सुद्धा काय केले जाईल, जे काही मॅथ्स रिजनिंगचे प्रॉब्लेम्स आहेत ते सुद्धा तुमच्यासोबत मी टेलिग्रामवरती त्याचे फोटो शेअर करेन. तो तुम्हाला मी जर समजा एक क्वेश्चन मी टाकला तर तुम्ही तो सॉल्व्ह करून त्याचं उत्तर द्या, म्हणजे तुमची
बऱ्यापैकी तयारी त्याच्यामध्ये होऊन जाईल. तर अशा पद्धतीने यावेळचं चॅलेंज घेण्याचा मी प्रयत्न करते. फक्त मराठी इंग्लिश वोकॅबलरी जे डिस्कशन होईल त्याच्यामध्येच घेतली जाईल. डेली वोकॅबलरी करण्याची जबाबदारी तुमची असेल. तुम्ही काय कराल, स्वतःच दिवसाचे 5 शब्द मराठीचे आणि 5 शब्द इंग्लिशचे हे स्वतः काढाल आणि ते लर्न पण कराल. तुम्ही इंटरेस्टेड असाल तर तुम्ही आपला टेलिग्रामचा जो ग्रुप आहे त्याच्यावरती ते शब्द जे आहेत ते शेअर करू शकता, ज्याचा तुम्हालाही फायदा होईल आणि बाकी वॉरियर्सना पण त्याचा फायदा होईल. ठीक आहे. तर हा एक प्लॅन होता आणि जो की बरेच वॉरियर्स ज्यांना फॉलो करायचा होता पण कंबाईंडमुळे किंवा इतर काही कारणांमुळे त्यांना फॉलो करता आला आणि त्यांच्यासाठी हा आहे. आता असे काही वॉरियर्स आहेत ज्यांनी पहिला जो प्लॅन आहे जो की आपण म्हणजे ऑलमोस्ट मराठी इंग्लिश कंप्लीट करून GS ते जॉग्राफी पण आपलं ऑलमोस्ट होत आलं होतं, तर ते ज्यांनी कंप्लीट केलेलं आहे त्यांना असा प्रश्न पडला असेल की मग आता आम्ही तर ऑलरेडी तो प्लॅन कंप्लीट केला आहे, मग आम्ही काय करायचं आता. तर तुम्ही एक काम करू शकता, ज्या दिवशी हे टार्गेट आहे त्या दिवशी तुम्ही ही रिव्हिजन करू शकता आणि GSचा तुमचा पुढचा अभ्यास तुम्ही करायला सुरुवात करू शकता. ज्यावेळेला हे लोक म्हणजे GSच्या पुढच्या टार्गेटपर्यंत येतील तिथून पुढे मग तुम्ही तो प्लॅन कंटिन्यू केलात तरी चालेल. किंवा आत्ता मग तुम्ही जर तुमचं ऑलरेडी झालं आहे मराठी इंग्लिश आणि बऱ्यापैकी अंकगणित बुद्धिमत्ता, तर केवळ प्रश्नपत्रिका सोडवणं एवढं काम जरी तुम्ही केलं तरी ते तुम्हाला फायदेशीर राहील. आणि गरजेचं नाही आहे की मग फक्त आणि फक्त मी TCS IBPSचे पेपरच शोधत बसेन. मराठीसाठी तुम्ही इतर सरळ सेवेला जे प्रश्न विचारलेत ते पण करूच शकता, कारण मराठी ग्रामर सेमच राहते, ते बदलत नाही आहे. इंग्लिश ग्रामर पण सेमच राहते, अंकगणित बुद्धिमत्ता पण सेम राहते, फक्त प्रश्न थोडे वेगळ्या पद्धतीने विचारले जातील. तसंही फारसं वेगळं काही विचारलं जात नाही, कारण तिकडेही 1 लाइनर क्वेश्चन आहेत, इकडेही 1 लाइनर क्वेश्चन आहेत. तर तुमची तयारी जास्तीत जास्त होईल, तुमचा तो सब्जेक्ट आणखी स्ट्रॉंग होईल. त्यामुळे दोन्हीकडे तुम्ही पॅरलली गोष्टी करू शकता. दुसरा मुद्दा, बरेच वॉरियर्स केवळ आणि केवळ तलाठी चॅलेंजसाठी चॅनलला जॉईन झाले होते, पण कोणीही म्हणजे ज्यावेळेला कंबाईनची एक्झाम जवळ आली तर ऑलमोस्ट तिथे फॉलो करणारा कोणीच नव्हतं तलाठी चॅलेंज, आणि म्हणून ते मी स्टॉप केलं होतं. त्याच्यानंतर मग काही जणांना वाटलं की आता तलाठी चॅलेंज नाही आहे तर चॅनलचा काही फायदा नाही आहे, त्याच्यामुळे त्यांनी लीव्ह केलेला आहे. तर तुम्हाला रिक्वेस्ट आहे की पुन्हा जॉईन नका करू, कारण तुम्हाला जर स्वतः कन्सिस्टन्सी मेंटेन करता येत नसेल तर मग तुम्ही असंही कुठलं चॅलेंज जॉईन केलं, थोडे दिवस केलं, सोडून दिलं, तसाही तुमचा रिझल्ट येणार नाही आहे. ज्याला कन्सिस्टन्सी मेंटेन करता येते, ज्याला सुरुवातीपासून शेवटपर्यंत टिकता येतं, त्याचाच रिझल्ट येत असतो. आणि तुम्हाला जर धरसोड करण्याची वृत्ती तुमची असेल तर तसंही तुम्ही फक्त आणि फक्त स्वतःचा वेळच वाया घालवत आहात, तो वाया घालवू नका. त्याच्यापेक्षा लाईफमध्ये काहीतरी दुसरं बेटर करू शकाल तुम्ही. दुसरा मुद्दा, बरेच जण, जसं मी सुरुवातीलाच बोलले होते की बरेच जण डिप्रेशनमध्ये जात आहेत किंवा बऱ्याच जणांना या गोष्टीचं टेन्शन येते की लाईफमध्ये म्हणजे काही करायचं तेच कळत नाही की कुठल्या स्टेजला येऊन पोहोचलो आपण, की लाईफमधले एवढी वर्ष तर तयारीमध्ये गेली. जर तशा सिच्युएशनमध्ये तुम्ही असाल तर मग स्वतःला एकच वेळ द्या, एकच वर्ष द्या, एकच एक्झाम द्या आणि ठरवा की काही झालं तरी मला माझं या एक्झाममध्ये 100% द्यायचं आणि पोस्ट मिळवायची. तुमच्यापैकी बऱ्याच जणांचं काय होतं, एक्झाम 1 महिन्यावरती आली आहे, चला मी आता ती एक्झाम ती एक्झाम फोकस करेन. जसं की कंबाईंड एक्झाम झाली आणि पेपर थोडा टफ गेला, माहिती नाही की आपला स्कोअर म्हणजे कट ऑफमध्ये बसेल की नाही, मुलांनी लगेच 1 महिन्यावरती आलेली राज्यसेवा एक्झाम जी आहे ती फोकस केली. आता एका महिन्यात तुम्ही असं करून करून किती अभ्यास करणार राज्यसेवेचा, किंवा तो पॅटर्न समजून घेणं आणि त्याच्यानुसार पेपर सोडवणं, हे सगळं मी असं म्हणत नाही की करूच नका, पण मला असं म्हणायचं की जर तुम्ही एखादी एक्झाम फोकस करत असाल तर फुल डेडिकेशननी ती फोकस करा आणि त्याच्यानुसार प्रिपरेशन करा. तुम्ही परत जर समजा तुमचा कंबाईंडचा रिझल्ट आला तर तुम्ही एवढा मोठा वेळ राज्यसेवेला दिला, तुमचा इकडे रिझल्ट नाही आला, कंबाईंड मेन्सची तयारी तुमची बिलकुल नाही आहे, कारण तुम्ही आतमधूनच तेवढं तुम्हाला सिक्युअर फील नाही होते, तुमचा स्कोअर सेफ नाही वाटत आहे. मग तुमची मेन्स गेली, परत तुम्ही प्रीसाठी आलात, फक्त एक समाधान की अरे मी एकदा तरी प्री क्वालिफाय झालो. तर अशा गोष्टी करू नका, कारण लाईफमध्ये वेळ ही अशी गोष्ट आहे की ती तुम्ही परत नाही आणू शकत आणि एक ठराविक कालावधी गेल्यानंतर फक्त आणि फक्त पश्चाताप राहतो की अरे म्हणजे वेळच नाही, मी किती वेळ घालवला, किती वर्ष घालवली. हा रिग्रेट घेऊन जगू नका. करायचं आहे, एक एक्झाम प्रॉपरली फोकस करा, प्रॉपरली त्याचा अभ्यास करा. हां, सोबत तुम्ही दुसरी एक्झाम द्या, मी असं म्हणत नाही की दुसरी देऊ नका, मग तिथे तुम्हाला प्रॉपरली प्लॅन करता आलं पाहिजे. तुमचं असं नको की अरे हे करायचं म्हणून मी करायला लागलो, अर्ध्यातून ते सोडलं आणि दुसरीकडे गेलो, ते करायला लागलो आणि मधूनच मला तिसरं काहीतरी भेटलं आणि मी तिकडे गेलो, आणि मग याच्यामध्ये कुठलीच गोष्ट तुमची प्रॉपरली नाही झाली. तर असं करू नका. एक गोष्ट फोकस करा, त्याच्यानुसार कंटिन्यू करत राहा. जर तुम्ही फोकस राहून कन्सिस्टन्सी मेंटेन करून अभ्यास केलात तर डेफिनेटली तुम्हाला यश मिळेल. फक्त तुम्ही स्वतःवरती किती म्हणजे स्वयंशिस्त ज्याला म्हणतात, सेल्फ डिसिप्लिन्ड आहात की नाही तुम्ही, याच्यावरती तुमचं यश अवलंबून आहे.
आणि तुमची कन्सिस्टन्सी मेंटेन करण्यासाठीचे चॅलेंज आहे, जे की कम्प्लिटली फ्री आहे. लेट मी टेल यू. नाही तर बऱ्याच जणांना वाटेल की याच्यासाठी फी आहे. नाही, हे चॅलेंज कम्प्लिटली फ्री आहे. तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती डेली टार्गेट दिले जातील, त्याच्यानुसार तुम्हाला तुमचा अभ्यास कंप्लीट करायचा आहे, इतकंच आहे. आणि त्याच्यानंतर मग आपण डिस्कशन पण घेणार आहोत. लाईव्ह स्ट्रीमिंग मी घेईन, ज्याच्यामध्ये मग क्वेश्चन आन्सर सेशन घेतले जातील PYQ वरती आधारित. सो तुम्ही जर आपलं टेलिग्राम चॅनल अजून जॉईन केलेलं नसेल तर तो जॉईन करून घ्या. टेलिग्राम चॅनलचं नाव आहे वॉरियर ऑफिसर. त्याचा ID आहे @warrior officer. डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा तुम्हाला त्याची लिंक मिळून जाईल. ठीक आहे, लवकरच भेटूया चॅलेंजमध्ये. अरे हां, हे सांगायचं राहिलं की चॅलेंज सुरू कधी होते, तर ते उद्यापासून म्हणजे म्हणजे ते 22 मेपासून सुरू होते. फर्स्ट डे तुमचा 22 मे असेल. ठीक आहे, म्हणूनच हा व्हिडिओ मी आज घेऊन आलेले आहे. आणि बाकी मग जर शक्य झालं तर PYQचे म्हणजे TCS IBPS पॅटर्ननुसारचे क्वेश्चन आन्सर फॉर्मॅटमधले व्हिडिओज जर घेऊन येत आले तर मी ते व्हिडिओच्या माध्यमातून घेऊन येईन. सुरुवातीला तरी आपण टेलिग्रामवरती लाईव्ह स्ट्रीमिंगच्या माध्यमातूनच हे घेणार आहोत. ठीक आहे. सो ही अपडेट तुम्हाला कशी वाटली? हा नवीन प्रोजेक्ट म्हणजे ऑलरेडी जो सुरू होता, ज्याच्यामध्ये आपण ब्रेक घेतलेला, हा पुन्हा एकदा सुरू होते, तर तुम्ही हॅपी असालच. तुमची प्रतिक्रिया मला कमेंटमध्ये नक्की कळवा. काही सजेशन असेल तर ते सुद्धा तुम्ही मला कमेंटमध्ये कळवू शकता. मी नक्की तुमच्या सजेशनचा विचार करेन. ठीक आहे. आणि जर तुम्हाला आपला चॅनल हेल्पफुल वाटत असेल, ज्या गोष्टी मी तुमच्यासाठी घेऊन येते त्या मदतशीर वाटत असतील, तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. व्हिडिओला लाईक आणि शेअरसुद्धा करा. थँक्यू.